मित्रांनो, आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिराच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि महानगरपालिकेने म्हणजेच मुंबई महानगरपालिकेने त्या विकास आराखड्यासाठी महानगरपालिकेच्या बजेटमधून 500 करोड रुपये दिलेले आहेत. किती? 500. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. जो मंदिर म्हणजे सिद्धिविनायक मंदिर मुंबई हे स्वतः दरवर्षी 182 कोटीपेक्षा जास्त जवळजवळ 200 करोड रुपये कमवतं म्हणजेच कमवतं. त्यांच्याकडे सोर्सेस भरपूर आहेत कमाईचे. म्हणजे त्याच्यामध्ये भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्या आल्या, पूजा, दर्शन शुल्क, VIP दर्शनाचा पैसा, प्रसाद विक्री करतात आणि लोक इतके आंधळे आहेत की सोनं चांदी मंदिराला अर्पण करतात. आणि त्या ठिकाणी होणारे धार्मिक कार्य वेगळेच. या सर्वांमधून जवळजवळ 200 करोड रुपये मंदिर समिती कमवते. आणि आपल्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेने 500 करोड रुपये त्या मंदिराला दिलेले आहेत. आता 500 करोड रुपये किती असतात याचा विचार करा. जर ग्रामीण आणि तालुका स्तरावरील एक चांगली शाळा उभा करायची म्हणली तर कमीत कमी 1 करोड ते 1.5 करोड रुपये खर्च येतो. आता तो मध्ये एक इंस्टाग्रामवरचा एक पोरगा होता, त्याने 3 करोड रुपये जमवले होते मराठी शाळांना देण्यासाठी, त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी. आता त्याचे वर्ग असतील म्हणजे जे खोल्या आहेत, त्यानंतर कम्प्युटर लॅब आल्या, त्याच्यानंतर बाथरूम वगैरे सगळे पाण्याच्या सोयीनुसार जर करायला गेलं तर 1.5-2 करोड रुपये येत आहे असं त्याचा अंदाज होता. जर त्याच्या हिशोबाने जर गेलो तर कमीत कमी नाही म्हणलं तरी 100-150 तरी चांगल्या शाळा उभा राहू शकल्या असत्या का नाही. जर हॉस्पिटलचं बोलायचं झालं तर एक मोठं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल सोबत काढता आलं असतं किंवा शेकडो प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा उभं करता आली असती ह्या 500 करोड मध्येच. आणि तर जर हॉस्टेल जर बांधायचे असतील तर वेगवेगळ्या खूप सारे जे सरकारी कॉलेजेस आहेत त्यांचे हॉस्टेल्स नाही आहेत. आता नुकतंच नागपूरमधलं एक उदाहरण आहे. 500 विद्यार्थ्यांच्या OBC हॉस्टेलसाठी जवळजवळ 49 करोड रुपये खर्च आलाय, म्हणजे मंजूर केलंय त्यांनी. जर असे 10 मोठमोठे हॉस्टेल्स पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील उभे केले तर काय बिघडलं असतं? त्याच्यातून काय नुकसान झालं असतं? विद्यार्थ्यांचं भलं झालं असतं. आणि मंदिराला तुम्ही ते पैसे देताय म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जर हाच पैसा विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशनसाठी, त्यांना चालना देण्यासाठी, संशोधनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 जरी दिलात ना, आपली पोरं काय करू शकत नाहीत. काय काय करू शकतील हे सांगता येत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला जरी 10,000 रुपये जरी दिलात तुम्ही तर 5 लाख विद्यार्थ्यांना ते पैसा मिळाला असता. आणि शेतकऱ्यांचं तुम्ही ते विषय सोडून द्या, 25,000 जरी गेला तर 2 लाख शेतकऱ्यांची मदत झाली असती. म्हणजे एवढी वाईट गोष्ट आहे ना आपल्या भारतामध्ये की धर्म मोठा आहे, शाळा कॉलेज ज्ञान हे सगळं दुय्यम आहे. सगळं